हॅलो गाईज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल गायत्री गावकर हियर. सो लवकरात लवकर जावा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला अशा छान छान नवीन हेअरस्टाईलच्या व्हिडिओज बघायला भेटतील. आज मी स्लिक लुक हेअरस्टाईल बन असं शिकवणार आहे या व्हिडिओमध्ये. सो जाऊन आपल्या यूट्यूब पेजला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला अशा नवीन हेअरस्टाईल शिकता येतील. आपल्या पेजवरच्या बघून तुम्ही पण ट्राय करू शकता. आणि इझी वेमध्ये होणाऱ्या हेअरस्टाईल असतात, फक्त त्यांना काही टेक्निक लागतात, ट्रिक्स लागतात, जे की आपण आपल्या क्लासमध्ये शिकवतो. त्याने तुमच्या बेसिक टू ॲडव्हान्स हेअरस्टाईल आहे त्या परफेक्ट होतात, एकदम परफेक्ट होतात. सो मी फर्स्ट 4 फिंगरचं सेक्शन घेतलं आहे फ्रंटला. जर आपलं नॉर्मल हेअर असतील तर तेव्हा तुम्हाला 5 फिंगर सेक्शन घ्यायचं आहे, कारण आपले हेअर खूप पातळ वगैरे असतात, डेन्सिटी नसते केसांमध्ये. सो त्यावेळेला तुम्हाला 5 फिंगरचं सेक्शन घ्यायचं आहे फ्रंटला. त्याच्यानंतर बाकीचे हेअर्स बॅकला होते आणि बॅकला 2 पार्टिशन करून त्याला व्यवस्थित जे म्हणजे मानेच्या इकडचे केस होते तिथे वरती त्यांना पोनीटेल केलं व्यवस्थित असं, आणि 3 सेक्शनचा बन क्रिएट केला. 3 सेक्शन घेऊन व्यवस्थित अशा प्रकारे बन क्रिएट करायचा. आपल्याला स्लिक लुक द्यायचा, त्यामुळे खूप म्हणजे ओव्हर असं हे करायचं नाही आहे. जी आपण बॅक कोमिंग करतोय ती ओव्हर नाही करायची आहे, नॉर्मल करायची, नॉर्मल ठेवायची. ती बॅक कोमिंग नॉर्मल बॅक कोमिंग ठेवायची आहे. सो खूप छान दिसतो. आणि हा स्लिक लुक तुम्ही हा व्हिडिओ लास्टपर्यंत बघा, जेणेकरून तुम्हाला पण म्हणजे असं छान हेअरस्टाईल करू शकता. तुम्ही तुमच्याकडे डमी असेल तर तुम्ही शिकू पण शकता आणि करू पण शकता. सो मी इथे हा यूज केलेला हा स्प्रे, केसांचा स्प्रे आहे. सो तो तुम्ही यूज करू शकता ते राहण्यासाठी. त्याच्यानंतर मी तो बॅक कोमिंग केलेला जो पोर्शन होता तो सेट केला व्यवस्थित यू पिन आणि बॉबी पिनने. पहिलं यू पिनने होल्डिंग दिलं, नंतर बॉबी पिनने त्याला सेट केलं. त्याच्यानंतर दोन्ही साईडचे जे सेक्शन होते त्यांना पण व्यवस्थित अशा प्रकारे आपल्याला दोन्ही साईडने स्लिक लुक देण्यासाठी बॅकला कोम करत व्यवस्थित अशा प्रकारे मागे बॅकला घ्यायचं आहे त्यांना. आणि दोन्ही साईडला अपोजिट हे करून, पोनीटेलच्या दोन्ही साईडला अपोजिट हे करून त्यांना आपल्याला व्यवस्थित अशा प्रकारे आपल्याला त्यांना सेट करायचं आहे बॉबी पिनने. ते सेट झाल्यावर बॅकला आपल्याला सगळ्यांनाच असं म्हणजे बॅक कोमिंग करून बन केलेलं आवडत नाही. सो त्यांना तुम्ही असा बन देऊ शकता जो की म्हणजे नॉर्मलच असेल आणि खूप छान त्याने लुक येईल. तुम्ही त्याच्यावर फुलं वगैरे सेट करू शकता, किंवा तुमच्याकडे जिप्सी आहे जिप्सी पण सेट करू शकता. तुमच्याकडे गजरे आहेत गजरे पण त्याच्यावर सेट करू शकता. सो मी हे जे 4 सेक्शन होते त्या 4ही सेक्शनची व्यवस्थित अशी आपली साधी नॉर्मल ब्रेड जी आहे, साधी नॉर्मल ब्रेड ती तयार करून घेतली व्यवस्थित अशा प्रकारे. आणि त्यांनाच त्या साध्या ब्रेडलाच तिथून असं वळवून, म्हणजे दोन्ही ज्या आता ब्रेड केल्या आहेत त्या अपोजिट अशा वळवायच्या आहेत आणि त्यांना यू पिनने सेट करत जायचं. यू पिनने सेट केल्यावर त्यांना बॉबी पिनने पण सेट करायचं आहे. आपली हेअरस्टाईल ही निघाली नाही पाहिजे. आपण क्लायंटला करतो, क्लायंट कधी हळद असते वगैरे काय असते त्यांच्याकडे नाचायला जातात, तेव्हा त्यांची हेअरस्टाईल सुटली नाही पाहिजे. किंवा लग्नात ते डान्स करत असतील, किंवा डान्सचं फंक्शन असेल ते डान्स करत असतील, त्यांच्या हेअरस्टाईल सुटल्या नाही पाहिजे. त्यासाठी तुम्हाला बॉबी पिन यूज करणं खूप गरजेचं आहे. सो त्यामुळेच खूप छान अशी हेअरस्टाईल झालेली आहे बघा कशी आपली. आणि तुम्ही पण मला कमेंटमध्ये सांगा की हे जे मी नेहमी व्लॉग बनवते ते तुम्हाला कसे वाटतात, कारण खूप मेहनत लागते व्लॉग बनवण्यासाठी. सो तुमच्यासाठी खूप नवीन हेअरस्टाईल घेऊन येण्याचा यूट्यूब चॅनलवर खूप प्रयत्न असतो माझा, की नवीन लोकांना काहीतरी शिकता येईल, नवीन लोकांपर्यंत काहीतरी पोचेल. सो ते पण अशा हेअरस्टाईल करू शकतील इझी वेमध्ये घरात बसून. म्हणजे काहींना बाहेर क्लासला जाणं शक्य होत नाही. सो घरातल्या घरात ते बघून अशा हेअरस्टाईल करू शकतील. सो त्यामुळेच मी हे व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत असते. सो आपल्या ह्या चॅनलला खूप प्रेम द्या. थँक्यू सो मच फॉर